वेलकम स्टुडंट्स, रोटेशनल डायनामिक्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघितलं होतं, त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण व्हेलॉसिटीज फाइंड केल्या. आज आपण त्याच्यावर एनर्जीज फाइंड करू, त्यानंतर त्याच्यावर टेन्शन्स फाइंड करणार आहे 2 डिफरंट पॉईंट्सला, आणि त्याच्यानंतर स्पिअर ऑफ डेथ याच्याविषयी जरा काय आहे ते माहिती घेऊ. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन्स. सो अवर टॉपिक इज rotational dynamics. In rotational dynamics we study about the vertical circular motion. आता हे वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय केलं तर काय नाही, एक ऑब्जेक्ट होता, एका स्ट्रिंगला फिक्स केलता आणि तो लोवेस्ट पॉईंट पाशी आपण त्याला वेलॉसिटी काहीतरी एनर्जी दिली, ती त्याच्यावरली कायनेटिक एनर्जी होती, आणि त्या एनर्जीनं तिने काय केलं, एक कंप्लीट सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. पण ज्यावेळेस ते मोशन परफॉर्म करत होता त्यावेळेस ते मोशन अंडर दी ग्रॅव्हिटी होतं. ठीक आहे. चला मग आता बघूया. तर आपला हा एक सर्कल असेल, कालची डायग्राम मी इथं कंटिन्यू करत आहे. त्यानंतर याच्या डिफरंट पॉईंट्सवरती, याच्या डिफरंट पोझिशन्सवरती, म्हणजे ही पोझिशन असेल त्याच्यावरली पोझिशन ए, दिस इज सेंटर. ओके, this is position A, position B, this one is position C, and this one is position D. We call as A, here is B, point C, and here is D. Now it is actual radius of that circle. म्हणजे इथं आपण एक स्ट्रिंग फिक्स केली आहे आणि ही स्ट्रिंगची लेंथ आहे, तीच लेंथ म्हणजे त्याची रेडियस आहे. या ठिकाणी सुद्धा दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल, दिस इज ऑल्सो the radius of the circle, this is also radius of the circle. Okay, now next आपण बघितलं होतं की ॲक्च्युअल याच्यावाल्या व्हेलॉसिटी जे होत्या, म्हणजे पॉईंट बी साठी किंवा आपण टॉप पोझिशनला जी व्हेलॉसिटी आली ती टॉप पोझिशनची व्हेलॉसिटी सगळ्यांना माहिती होती. ती व्हेलॉसिटी होती व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू रूट ऑफ जी मल्टिप्लाय बाय आर एवढी. त्यानंतर बॉटमला जी वेलॉसिटी आली ती वेलॉसिटी पण तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू रूट ऑफ 5 एवढी, बरोबर आहे. आणि त्यानंतर सी आणि डीला, पॉईंट सी आणि डी मध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशनला जी वेलॉसिटी झालेली होती ती वेलॉसिटी होती वेलॉसिटी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू रूट ऑफ ती होती 3g मल्टिप्लाय बाय आर एवढी. आणि याच्यावाले व्हेलॉसिटीचे जे रिलेशन्स होते, जे इक्वेशन्स होते, ते सर्व रिलेशन आणि इक्वेशन आपण फाइंड केले. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत की जसं आपण बघितलं होतं, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा पॉईंट एला पोहोचला, कसा पॉईंट एला पोहोचला तर तुम्ही पॉईंट बीला ही इनिशियल पोझिशन होती, हा सेंटर होता ओ, आणि ह्या इनिशियल पोझिशनला तुम्ही त्या ऑब्जेक्टला व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली. मी असं सांगेल की तुम्ही त्या ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केली, इनिशियल कायनेटिक एनर्जी, आणि त्या इनिशियल कायनेटिक एनर्जीसाठी त्याची व्हेलॉसिटी किती होती, रूट ऑफ 5gr. मग ह्या इनिशियल कायनेटिक एनर्जीना तो इथं गेला आहे पॉईंट ए पर्यंत, तो ॲक्च्युअली पॉईंट डीला पोहोचला. पॉईंट डीला त्याची व्हेलॉसिटी किती होती, रूट ऑफ 3gr, आणि ज्यावेळेस तो पॉईंट एला पोहोचला त्यावेळेस व्हेलॉसिटी किती होती, रूट ऑफ gr. पण झालं काय, ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट पॉईंट एला पोहोचला त्यावेळेस त्याच्यावर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला, कारण की हे सगळं जे मोशन होतंय ते कुठे होतंय, अंडर दी ग्रॅव्हिटी. म्हणजे याचं वेट जर बघितलं तो वेट ऑफ दिस ऑब्जेक्ट इज डाउनवर्ड mg. हियर इज अ टेन्शन ऑफ पॉईंट बी. Here is also weight mg downward direction. Here is also weight mg downward direction, and its tension component, that is a Ta, tension between A ते कुठं असणार आहे, towards the center. मग आता होतं काय, ज्यावेळेस हा पॉईंटला पोहोचतो, पॉईंट एला टॉप पोझिशनला पोहोचतो, त्यावेळेस ग्रॅव्हिटीमुळे तो ऑब्जेक्ट स्वतःकडे ओढला जातो. त्यामुळे जे टेन्शन असतं स्ट्रिंगमधलं ते टेन्शन आपण 0 घेतलंय. मग त्याने काय होणार, ऑब्जेक्ट इन द ग्रॅव्हिटी पुल केल्यामुळे ग्रॅव्हिटीने त्याला अट्रॅक्ट टूवर्ड्स. सो दिस ऑब्जेक्ट इज गोज टू पोझिशन सी अँड पोझिशन बी. दॅट मीन्स हाफ पार्टसाठी आपण व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली, पण पुढचं जे हाफ पार्टचं मोशन होतं ते अंडर दी ग्रॅव्हिटी झालं, आणि तेच आपल्याला फाईंड करायचं होतं. त्याच्या व्हेलॉसिटीज फाईंड केल्या. आता एनर्जीज फाईंड करू. सो नेक्स्ट पॉईंट, कॉन्झर्वेशन ऑफ, म्हणजे यामधीलच पॉईंट आहे हा, कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी काय असेल, जर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ह्या जर एक्सचेंज होत असतील तर टोटल एनर्जी काय व्हायला पाहिजे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, टोटल एनर्जी इज द ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता सुरुवात करू. फर्स्ट पॉईंट घेतो, टोटल एनर्जी
ॲट पोझिशन, पहिली पोझिशन आहे, पोझिशन घेतो, पोझिशन ए दॅट इज अ टॉप पोझिशन, और बुकमध्ये त्याला म्हणलं आहे, सांगितलं आहे तुम्हाला, इट इज अप्पर मोस्ट पोझिशन. सो टॉप पोझिशनला आहे. मग आता टॉप पोझिशनला त्याची काय फाईंड करायची, टोटल एनर्जी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी? व्हेरी गुड. टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. मग आता काय करणार आपण, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सायमल्टेनियसली फाईंड करू. सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज किती असेल कायनेटिक एनर्जी, हाफ ऑफ यम वेलॉसिटी ॲट पॉईंट ए स्क्वेअर. बट व्हॉट इज द वेलॉसिटी ॲट पॉईंट ए? व्हेरी गुड. वेलॉसिटी ॲट पॉईंट ए आहे जी मल्टीप्लाय बाय आर एवढी. मग ती वेलॉसिटी आपण सबस्टिट्यूट करून देऊ. मग कायनेटिक एनर्जी किती होऊन जाते? सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू असेल हाफ ऑफ यम रूट ऑफ जी मल्टीप्लाय बाय आर स्क्वेअर असेल. म्हणजे याला आपण घेणार हाफ ऑफ यम जी मल्टीप्लाय बाय आर. दिस इज इक्वेशन, आय एम कॉल्ड दिस इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. ओके. चला मग आता टोटल एनर्जीच्या इक्वेशनमध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी भेटली. आता फाईंड करायची आहे पोटेन्शियल एनर्जी. करूया सुरुवात. देन पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज. मग पोटेन्शियल एनर्जी किती असते? व्हेरी गुड. किती असते? यम जी एच मल्टीप्लाय बाय ए. आता जर बघितलं हाईट ऑफ ए मी घेतली, ती हाईट ऑफ ए किती आहे, एवढं डिस्टन्स किती होतं आर, आणि एवढं डिस्टन्स किती आहे आर, म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झालं 2r. म्हणून येऊन जाते पोटेन्शियल एनर्जी यम जी मल्टीप्लाय बाय किती असेल 2r. इक्वेशन झालं सेकंड. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. ओके. पुढे काय करणार, मग इक्वेशन 1, सॉरी दिस इज इक्वेशन 3. ओके ठीक. मग आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आपण कुठं सबस्टिट्यूट करून देणार आहोत, इक्वेशन 1 मध्ये. सो इथे एक सिंपल सेंटेन्स म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 3 अँड 2 इन इक्वेशन 1. मग देऊया सबस्टिट्यूट करून. बोला. सिंपल आहे. काय असणार आहे, टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए 1/2 यम जी मल्टीप्लाय बाय आर प्लस इथं किती असणार आहे, यम जी मल्टीप्लाय बाय 2r, म्हणजे 2 जी मल्टीप्लाय बाय किती आलं आर. 2 मल्टीप्लाय बाय म्हणजे 1/2 प्लस 1 कॉमन निघेल. सो 1/2 प्लस 2 हा कॉमन निघाला, राहिलं काय यम जी मल्टीप्लाय बाय आर. मग 2 मल्टीप्लाय बाय 2 4 आणि 4 प्लस 1 5. सो टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए तुम्हाला भेटेल 5/2 यम जी आर एवढी. व्यवस्थित लिहून देतो. सो टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए यू गेट 5/2 यम जी आर. ठीक आहे. चला टॉप पोझिशनला टोटल एनर्जी भेटली. सो टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए आलेली आहे 5/2 यम जी आर एवढी. क्लिअर झालं, इझी होतं बरोबर. 2 मिनिटात कंप्लीट करून घ्या. काहीच नाही केलं. कायनेटिक एनर्जी फाईंड केली, वेलॉसिटी टाकून, पोटेन्शियल एनर्जी फाईंड केली हाईट टाकून, आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटली त्याच्यावरची टोटल एनर्जी. सो दिस इज अबाउट दी टोटल एनर्जी. 2 मिनिटं पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. ठीक आहे. चला आता हे झालं आपल्याला टोटल एनर्जी ॲट पोझिशन एला फाईंड केली. आता आपण चालूया टोटल एनर्जी बॉटम पोझिशनला घेऊ. त्याच्यानंतर आपण हॉरिझॉन्टलला जाऊ. जे हॉरिझॉन्टलला पॉईंट सीला असेल तीच पॉईंट डीला असणार आहे. पण सी आणि डी मध्ये आलेली वेलॉसिटी सेमच आहे. इथं वेलॉसिटी किती आहे, वेलॉसिटी ॲट पॉईंट डी रूट ऑफ 3gr एवढी. ती बदलणार आहे का, नाही. ठीक आहे. चला मग करूया सुरुवात. सो नेक्स्ट आहे सेकंड पॉईंट, टोटल एनर्जी ॲट पोझिशन बी म्हणतो मी याला. म्हणजे ही पोझिशन असेल बॉटम पोझिशन. दिस इज द टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. आपण पुढे म्हणणार सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी इज, मग ती बी असेल हाफ ऑफ यम वेलॉसिटी ॲट पॉईंट बी. पुढे म्हणणार आपण बट वेलॉसिटी ॲट पॉईंट बी इज, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी किती असेल, व्हेरी सिंपल
5g_r एवढी. मग इथं सबस्टिट्यूट करून देणार. सो हिअर इज कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी. इथं आपण सबस्टिट्यूट करून देणार रूट ऑफ 5g_r ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याला जर स्क्वेअर केलं तर ते येऊन जातं 5/2mgr एवढं. दिस इज इक्वेशन सेकंड. पुढे काय म्हणणार आपण, देन पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी इज. मग पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी किती असते, mgh मल्टी हाईट ऑन बी. मग मी तुम्हाला सांगितले ही ॲक्च्युअली इनिशियल पोझिशन आहे. म्हणजे जर सरफेसवरून आपण ऑब्जेक्ट वरती फेकत असू तर सरफेसला हाईट किती असते, 0. इनिशियल पोझिशनला हाईट किती असणार आहे, 0. म्हणून या ठिकाणी येऊन जातं 0. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी असेल किती, 0. मग आता हे इक्वेशन काय झालं, ॲक्च्युअल 3 झालं. मग पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 3 टू इन इक्वेशन 1. मग इथं सबस्टिट्यूट करून देऊ. इथं असणार आहे 5/2mgr. हिअर इज टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. त्यानंतर इथं किती होऊन जाणार आहे, 0. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी किती आली, 0. सो यू गेट टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. इथं आलेली आहेत बघा, टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी आली 5/2mgr. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्यावाली की टॉप पोझिशनला जी पोटेन्शियल एनर्जी होती ती पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन झालं आहे कायनेटिक एनर्जीमध्ये, पण तिथं टोटल एनर्जी किती आली, 5/2mgr. या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालेलं आहे, सॉरी पोटेन्शियल एनर्जीचं सुद्धा कन्व्हर्जन झालेलं आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. त्यामुळं ह्या पोझिशनला जी टोटल एनर्जी आली ॲट पॉईंट बी ती आलेली आहे 5/2mgr. जर फॉर्म्युला बघितला ना टोटल एनर्जीचा, इथं सायमल्टेनियसली एक्सचेंज होत आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सायमल्टेनियसली एक्सचेंज होता, पण टोटल एनर्जी बदलत नाही. नेहमीप्रमाणेच असतं, कुठल्याही ऑब्जेक्टला जा तुम्ही, कुठलाही मूव्हिंग ऑब्जेक्ट घ्या, त्याच्यावरली टोटल एनर्जी कधीही चेंज होत नाही, फक्त एक्सचेंज होत असते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये, जे की आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. क्लिअर झाला असेल सर्वांना. सो दिस इज द टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए. This is the total energy at point B. Here is potential energy is having some quantity, and that quantity is mg multiplied by 2r, but at point B potential energy is 0. That means we completely say that at point position A to position B, its potential energy can be converted into total kinetic energy. Potential energy is completely converted into kinetic energy. That's why any object is performing the motion from top to bottom. कुठलाही ऑब्जेक्ट केव्हा टॉप टू बॉटम मोशन परफॉर्म करू शकतो, ज्यावेळेस त्याच्यावरली रेस्ट पोझिशन चेंज होणार त्यावेळेस. मग रेस्ट पोझिशन किती असते, रेस्ट पोझिशनला असते पोटेन्शियल एनर्जी. मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं, म्हणून ऑब्जेक्टनी एक सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. यू गेटिंग द आयडिया अबाउट टोटल एनर्जी. ही कॉन्झर्व झाली आहे, त्याचं आपण घेतोय कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. क्लिअर झाला असेल सर्वांना. हे कम्प्लीट करून घ्या, पॉज करून. ठीक आहे, चला आता पुढे घेऊया टोटल एनर्जी ॲट पोझिशन सी. आणि ही असेल, इट इज नॉट दी बॉटम, नॉट दी टॉप, इट इज अ हॉरिझॉन्टल पोझिशन. हॉरिझॉन्टल पोझिशन. मग आता इथं असेल टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी, इथं असेल कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी, इथं असेल पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी. पुढे म्हणणार, सो कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी इज हाफ ऑफ m मल्टीप्लाय बाय vc². बट व्हॉट इज द वेलॉसिटी ॲट पॉईंट सी. व्हेरी गुड. व्हॉट इज द वेलॉसिटी ॲट पॉईंट सी, रूट ऑफ 3gr एवढी वेलॉसिटी असेल ॲट पॉईंट सीला. मग इथं येऊन जाणार आहे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी, हाफ ऑफ m मल्टीप्लाय बाय इथं असेल रूट ऑफ 3gr ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर स्क्वेअरिंग केलं तर ते येऊन जातं 3/2mgr एवढं. दिस इज इक्वेशन सेकंड. पुढे म्हणणार, देन पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी इज. नेक्स्ट पॉईंट आहे पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी इज. मग पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी येऊन जातं, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी mg मल्टीप्लाय बाय हाईट ऑन सी. आता इथं जी हाईट असेल ती हाईट म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी, तर रेडियस एवढं, म्हणून इथे येऊन जाणार आहे r. मग पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी येऊन जाते, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी असेल mgr एवढं. इक्वेशन झालं 3. पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 3 अँड इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इथं येऊन जातं टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी 3/2mgr प्लस असेल mgr. कॉमन काय निघतो, 3/2 + 1
सो हिअर इज 3/2 + 1 कॉमन निघेल, मल्टिप्लाय बाय असणार आहे mgr. मग इक्वेशन येऊन जातं तुमच्यावाला टोटल एनर्जीचं इक्वेशन असेल. सो हिअर वी गेट टोटल एनर्जी ॲट पोझिशन सी. हिअर इज ऑल्सो ॲट पोझिशन सी. इथं किती होणार आहे 5/2 mgr. सो दिस इज द अबाउट द कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. प्रत्येक पॉईंटला जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर टोटल एनर्जी ही काय होते कॉन्झर्व होते. पोझिशन एला जा, पोझिशन बीला जा, पोझिशन सीला जा. सो वी गेट द टोटल एनर्जी ॲट पोझिशन सी इज इक्वल टू असेल 5/2 mgr. एवढी बदलली का नाही. कुठल्याही पोझिशनला जा टोटल एनर्जी काय असते कॉन्झर्व झालेली असते. हेच आपल्याला शिकायचं होतं की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीमध्ये काय चेंजेस होतात. तर एक गोष्ट लक्षात आली का फक्त कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी एक्सचेंज होत आहे, पण टोटल एनर्जी काय आहे सेम. क्लिअर झालं सर्वांना. ठीक आहे, पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. ओके चलो, आता नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट पॉईंट ए अँड डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट पॉईंट बी. बघा रे काय झालं आहे, ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा ए पासून बीला जातोय त्यावेळेस इथलं जे टेन्शन आहे आणि ए टू ओ सेंटरमधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन आता बदलणार असणार आहे. का बदलणार आहे ग्रॅव्हिटीमुळं. मग आता ते टेन्शनचा डिफरन्स जो आहे तो टेन्शनचा डिफरन्स किती असेल ते आता आपल्याला बघायचं. ठीक आहे, चला मग करूया सुरुवात. सो हिअर इज, घाबरू नका, मी तुम्हाला याचा एक चार्ट बनवून देणार आहेत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टच्या 4 पोझिशन्स असतील, त्याच्यानंतर त्याच्यावर व्हेलॉसिटी किती असणार आहे, कायनेटिक एनर्जी किती असेल ते आपण बघूया. सो नेक्स्ट पॉईंट, अजूनही काही विद्यार्थ्यांचे होमवर्क येत नाही आहे, सो बी सिरियस. नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट टॉप इथं म्हणतो मी टॉप अँड बॉटम पोझिशन. टॉप अँड बॉटम पोझिशन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बुकमध्ये या पॉईंटला कुठेही त्यांनी डिफरन्स बिटवीन टेन्शन टॉप अँड बॉटम पोझिशन नाही म्हणलं, तर त्यांनी म्हणलं आहे टेन्शन वेन रॉड इज अटॅच. त्यांनी काय सांगितलं आहे स्ट्रिंग काढून टाकली नाही, या ठिकाणी काय जोडला आहे रॉड जोडला आहे. मग रॉड म्हणजे हा असा रॉड जर जोडला असेल तर हा असा रॉड फिक्स ठेवून रोटेट होणार आहे, तर त्यावेळेस टेन्शनमध्ये काय डिफरन्स असेल ते आपल्याला बघायचं आहे. ही कन्सेप्ट सेमच बरोबर. मी फक्त त्याला सिंपल नाव दिलं डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम पोझिशन. ठीक आहे, बुक्समध्ये तुम्हाला याच पद्धतीने राहील, या पद्धतीने तुम्ही बोर्डसाठी लिहिलं तरी चालेल. हे पूर्ण पॉईंट बोर्डसाठी आहेत. याचे जे चार्ट असेल, आता मी तुम्हाला तो चार्ट बनवून देणार आहे, तो तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी वापरायचा आहे. मग चला आता घेऊया टेन्शन इन टॉप पोझिशन. फर्स्ट आहे, ठीक आहे, फर्स्ट पॉईंट टेन्शन इन टॉप पोझिशन, that is पोझिशन ए. ज्यावेळेस तो बॉब पोझिशन एला होता त्यावेळेस वेट कुठं होतं डाऊनवर्डला, टेन्शन कुठं आहे डाऊनवर्डला, आणि त्याचा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सुद्धा कुठं असणार आहे डाऊनवर्डला. वेन बॉब स्पेरिकल बॉब इज ॲट टॉप पोझिशन then इक्वेशन ऑफ मोशन इज बघा रे. मग टॉप पोझिशनला जर टॉप पोझिशनला जर आलो तर इक्वेशन ऑफ मोशन कसं लिहिणार, ते इक्वेशन ऑफ मोशन असतं या पोझिशनवरती ॲक्ट होणारे सगळे फोर्सेस. ऑब्जेक्टनी ॲक्ट केलेले नाही तर ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारे सगळे फोर्सेस घ्यायचे असतात. मग याचं वेट कुठं आलं डाऊनवर्डला, याचं टेन्शन कुठं आलं डाऊनवर्डला, आणि याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होता तो कुठला, तर सेंट्रिपिटल फोर्स, तो कुठं होता टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे आपण सिंपल म्हणणार रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू असेल, हा रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स कोणामुळं आला टेन्शनमुळं, दुसरा कोणामुळं वेटमुळं, आणि दोघांची डायरेक्शन काय आहे सेमच आहे, त्यामुळे येऊन जाणार आहे TA प्लस काय असेल mg. आता आपल्याला काय फाईन करायचं आहे टेन्शन फाईन करायचं पोझिशन ए. मग आलं का टेन्शन पोझिशन ए किती होऊन जातं, सो टेन्शन पोझिशन ए इज इक्वल टू असेल mv²/r मायनस mg. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन किंवा दिस इज द पोझिशन ॲट पॉईंट ए. आता मी व्हेलॉसिटी टाकून देतो, सो TA ठीक आहे नाही टाकत, चला मी नंतर करतो, त्याला सिम्प्लिफाय करून घेऊ. दिस इज इक्वेशन 1 घेतो मी नंतर त्याला.
वेलॉसिटी पण सबस्टिट्यूट करणार आहे, पण एकदा फक्त टेन्शन फाईंड करून घेतलं. टेन्शन किती आलं, mva² मायनस mg एवढं. क्लिअर झालं? ओके. आता सिमिलरली जसं टेन्शन फाईंड केलं आपण टॉप पोझिशनला, त्याच पद्धतीने आपण फाईंड करणार आहोत टेन्शन इन बॉटम पोझिशन. आता फाईंड करूया टेन्शन जे आहे ते बॉटम पोझिशनला किती असेल. बरोबर, दॅट इज काढायचं, दॅट इज पोझिशन बी. ओके, मग आता काय म्हणणार, व्हेन बॉब इज ॲट द बॉटम पोझिशन द इक्वेशन ऑफ मोशन इज. चला बॉटम पोझिशनला इक्वेशन ऑफ मोशन सांगा. बघा बॉटम पोझिशनला ऑब्जेक्ट काय करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, म्हणजे जो रिझल्टंट असेल तो कोणता असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कोणामुळे याच्यावरती ॲक्ट होणार, टेन्शनमुळे, आणि कोणामुळे ॲक्ट होणार, वेटमुळे. मग आपण सिंपल काय म्हणणार, टेन्शन ॲक्ट ऑन दी ऑब्जेक्ट बी. सिंपल काय म्हणणार, टेन्शन ॲक्ट ऑन दी ऑब्जेक्ट बी किंवा रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स ऑफ ऑब्जेक्ट बी. तो येऊन जाणार आहे रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स mv² इज इक्वल टू इथं वेलॉसिटी ऑफ ए, वेलॉसिटी ऑफ b² इज इक्वल टू असेल. बघा टेन्शन कुठं आला, टूवर्ड दी सेंटर, टेन्शन ॲट पॉईंट बी. त्यानंतर वेट कुठं आहे, डाऊनवर्डला, म्हणजे दोघांची जी डायरेक्शन आली आहे ती डायरेक्शन काय अपोजिट आहे. मग डायरेक्शन अपोजिट असल्यावर साईन काय घेतो, मायनस. आणि तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, टेन्शन ॲट पॉईंट बी. सो वी गेट टेन्शन ॲट पॉईंट बी इज इक्वल टू असेल m वेलॉसिटी b² प्लस काय असेल mg. दिस इज इक्वेशन 2. आणि विचारलं काय होतं, टेन्शनचा डिफरन्स फाईंड करा. बरोबर, मग टेन्शनचा डिफरन्स कसं फाईंड करणार, सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 आणि इक्वेशन 2चा काय, ह्यो डिफरन्स घेऊया. सो TB मायनस TA बरोबर इज इक्वल टू असेल m/r. ठीक आहे, टेन्शन ऑफ बी फाईंड टाकून देतो, mvb² प्लस असेल mg मायनस इथं येऊन जाणार आहे m वेलॉसिटी ॲट पॉईंट a² मायनस असेल mg. बरोबर, मग आता मायनस साईनमध्ये मल्टिप्लाय करूया. सो टेन्शन ॲट पॉईंट बी मायनस टेन्शन ॲट पॉईंट बी ए असणार आहे mvb² प्लस असेल mg मायनस mva² प्लस असेल mg. मग आता mg किती आले, 2 टाइम्स आले. मग घेऊया, हे झालं असेल, वरचं झालं असेल तर मी याला रफ करतो. ठीक, सो टेन्शन ॲट पॉईंट बी मायनस टेन्शन ॲट पॉईंट ए इथं म्हणणार इज इक्वल टू असेल मास वेलॉसिटी ॲट पॉईंट b² म्हणजे सिंपल म्हणणार mvb² प्लस असेल, एक काम करू, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी आणि वेलॉसिटी ॲट पॉईंट ए एका साईडला घेऊया. त्याच्यातून m/r कॉमन निघेल. इथं r आहे, इथं सुद्धा r असेल, सॉरी. सो कॉमन घेणार आपण m/r. मध्ये काय होऊन जातं मग, वेलॉसिटी ॲट पॉईंट b² मायनस वेलॉसिटी ॲट पॉईंट a². हा 2 टाइम्स आला म्हणून प्लस असेल 2mg. बट व्हॉट इज वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, √5gr. व्हॉट इज वेलॉसिटी ॲट पॉईंट ए, वेलॉसिटी ॲट पॉईंट ए किती आहे, √gr. चला व्हॅल्यू टाकून देऊ. सो टेन्शन ॲट पॉईंट बी मायनस टेन्शन ॲट पॉईंट ए m/r इथं असणार आहे √5gr² म्हणजे आला 5gr मायनस किती असणार आहे gr प्लस किती आला 2mg. मग 5 मायनस 1 किती असतो 4 म्हणजे आलं 4mgr डिवायडेड बाय r प्लस आलं 2mg. सो r and r get cancel. So tension at point B minus tension at point A, we get 4mg plus आलं 2mg आणि 4 plus 2 is a 6mg. सो आता या ठिकाणी जर तुम्हाला बघितलं तर टेन्शन डिफरन्स जो आलेला आहे, टेन्शन डिफरन्स B minus A is equal to आलेला आहे 6mg.
So this is the tension difference between, this is the tension difference between two positions of object, मग जसं की आपण टेन्शन ॲट पॉईंट ए जर 0 घेतला होता, टेन्शन ॲट पॉईंट ए जर 0 घेतला तर टेन्शन बी किती असेल 6 mg, म्हणजे या ठिकाणी टेन्शन किती असणार आहे 6 mg. क्लिअर झालं सर्वांना? ओके. मग आता टेन्शन बी जर 6 टाकलं तर 6 - 6 टेन्शन ॲटोमॅटिकली पॉईंट एला किती होऊन जातो 0 येऊन जातो. सो दिस इज अबाउट दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आतापर्यंत आपण या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीज फाइंड केल्या, टॉप पोझिशन, हॉरिझॉन्टल पोझिशन, बॉटम पोझिशन. त्यानंतर आपण त्याच्यावरली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी फाइंड केला, प्लस त्याच्यावरली टोटल एनर्जी सुद्धा फाइंड केले झालं. आणि त्यानंतर आपण डिफरंट पोझिशन्सला किंवा दोन टॉप आणि बॉटम पोझिशन्सला टेन्शनचा जो डिफरन्स येतो तो टेन्शनचा डिफरन्स आपण फाइंड केला. सो दिस इज अबाउट दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आय थिंक यू गेट दी आयडिया अबाउट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. 2 मिनिटं पॉज करून याला तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक. आता मी काय करतो, एक चार्ट बनवतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक सिंपलसा चार्ट बनवतो. त्याच्यामध्ये 4 पोझिशन असतील. आता हा चार्ट तुम्हाला कॉम्पिटिटिव्हसाठी यूज करायचा आहे. इझी आहे, फक्त लक्ष देत चला. सो इथं असेल पोझिशन ऑफ बॉब, त्यानंतर इथं असेल वेलॉसिटी, त्यानंतर इथं घेतो मी कायनेटिक एनर्जी, इथं घेत आहे पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर इथं असणार आहे टोटल एनर्जी. ओके. हो, पहिली पोझिशन आहे टॉप पोझिशन. टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती असते, वेलॉसिटी ॲट पॉईंट ए रूट ऑफ आलेली आहे GR. कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ ऑफ mv² होता म्हणजे mgr. पोटेन्शियल एनर्जी किती येते mg मल्टिप्लाय बाय 2r आणि टोटल एनर्जी किती होऊन जाते 5/2 mgr एवढी. जमे. ओके. सेकंड आहे बॉटम पोझिशन. वेलॉसिटी ॲट पॉईंट बी येऊन जाते रूट ऑफ 5gr एवढी. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी येऊन जाते त्याच्यावरली. कायनेटिक एनर्जी किती असते 5/2 mgr एवढी. पोटेन्शियल एनर्जी किती असते 0 आणि टोटल एनर्जी येऊन जाणार आहे 5/2 mgr एवढी. ही झाली बॉटम पोझिशन. आणि लास्ट पोझिशन आहे हॉरिझॉन्टल पोझिशन. मग आता हॉरिझॉन्टल पोझिशनला काय असणार आहे, एकदम सिंपल आहे. सो वेलॉसिटी ॲट पॉईंट सी और वेलॉसिटी ॲट पॉईंट डी इज इक्वल टू असणार आहे रूट ऑफ 3gr एवढी. कायनेटिक एनर्जी असणार आहे 3/2 mgr एवढी. पोटेन्शियल एनर्जी असणार आहे mgr एवढी आणि टोटल एनर्जी असेल 5/2 mgr एवढी. सो दिस इज अबाउट दी वेलॉसिटीज, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी. आणि इथं लास्ट पॉईंट लिहून देतो टेन्शन डिफरन्स ॲट पोझिशन बी अँड ए, तो येऊन जातो 6 mg एवढं. सो दिस इज द एंड ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे आणि तो होमवर्क, इट इज युअर होमवर्क. याच्या पुढील जो पॉईंट आहे या पूर्ण झालेल्या कन्सेप्टवरती डिपेंड्स आहे, एकदम इझी आहे. आणि तो होमवर्क आहे स्पेअर ऑफ डेथ. हा बुकमधील पॉईंट आहे. स्पेअर ऑफ डेथचे इक्वेशन्स तुम्हाला ते इक्वेशन्स समजून घ्यायचे आहेत. कसं इक्वेशन येतं ते मला त्याच्यावाले फोटोग्राफ्स काढून पाठवायचे. काय डाऊट असेल तर स्पेअर ऑफ डेथ जनरल मी तुम्हाला सांगेन. स्पेअर ऑफ डेथ काय नाही, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. सर्कसमध्ये एक खेळ असतो की
असं एक कॉन्वेक्स सरफेस असतो आणि त्या कॉन्वेक्स सरफेसवरती एक व्हेकल ठेवलेली असते, बरोबर. मग ही व्हेकल अशी खाली जाणार आहे, मग खाली जाणार असेल तर व्हेलॉसिटी किती असणार आहे, हे इकडं पण जाऊ शकते आणि इकडं पण जाऊ शकते. मग याचं जे असतं वेट डाऊनवर्डला, याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते अपवर्डला. मग आपण जो फोर्स घेतो, कारण की सेंटर या ठिकाणी आहे, सेंटर या ठिकाणी आहे, मग सेंटरवरती जो फोर्स ॲक्ट होतो तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. मग हा रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स असतो mv²/r इज इक्वल टू mg - n एवढा. आणि हेच तुम्हाला याच्यावरून भेटते व्हेलॉसिटी किती असेल. क्लिअर झालं. सो हा तुमच्यासाठीचा होमवर्क. फक्त वाचून त्याचे फोटोग्राफ्स नोट्स काढा, त्याचे फोटोग्राफ्स मला सेंड करा. सो दिस इज द एंड ऑफ सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आतापर्यंत आपण पूर्णपणे कंप्लीट केलं. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल जो आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स त्याच्यामध्ये उतरणार आहोत. आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट दी होल प्रोसेस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर पाठवा. याची एक DPP मी तुम्हाला दिलेली आहे, ती DPP व्यवस्थित सॉल्व करा. त्याचे काही डाऊट्स असेल तर मला सांगू शकता. ओके, थँक्यू.